लोकसभा निवडणुकीसाठी मी सुद्धा इच्छुक आहे असं डॉक्टर जीवन राजपूत म्हणाले आहे। ते सरला बेट ते संभाजीनगर वारी काढून उमेदवारी अर्ज भरणार आहे। तर शहर नवीन आहे, चेहरा सुद्धा नवीन असला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे असं मत डॉक्टर जीवन राजपूत यांनी व्यक्त केलं आहे। आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये डॉक्टर जीवन राजपूत यांची लोकसभा निवडणूक अनुषंगाने पत्रकार परिषद पार पडली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जी विकासाची गंगा देशभर चालू आहे, ती विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये फक्त विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात येऊन थांबते। ही विकासाची गंगा मराठवाड्यात सुद्धा आली पाहिजे। शहरी आणि ग्रामीण भागाचा सर्वे करून आम्ही निवडणुकीची तयारी केली आहे। शहर नवीन आहे तर चेहरा सुद्धा नवीन पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे असं देखील डॉक्टर जीवन राजपूत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये आपल्या अन्यायाविरुद्ध जो आपल्याला अन्याय होतो आहे मराठवाड्यावर किंवा आपल्या शहरावर किंबहुना जी विकासाची गंगा आदरणीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये भारत देशामध्ये चालू आहे, ती विकासाची गंगा कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये येऊन थांबते। त्या गंगेला आपल्याकडे आणण्यासाठी आपल्याला लढणं हे सर्वांना गरजेचं आहे। या पार्श्वभूमीवर आज आपण इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली। याचा उद्देश असा आहे की जसं प्रत्येक जवळपास 661 ग्रामपंचायत असतील किंवा शहरामध्ये वेगवेगळे भाग असतील, त्या सर्वांशी आपलं चर्चा झाली, बरेच सर्वे झाले। प्रत्येकाची अपेक्षा आहे, शहर नवीन आहे, अपेक्षा नवीन आहे, सर्वांची विचार नवीन आहे आणि चेहरा सुद्धा नवीनच पाहिजे। जो चेहरा ग्रामीण शहर या सर्वांचा विचार करणारा पाहिजे, जो चेहरा ह्या प्रश्नांना मांडून आपला हक्क दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणू शकतो असा पाहिजे। आणि यासाठी आता आपण सरला बेट जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बॉर्डरी आहे, तिथून मराठवाडा सुरू होतो। सरला बेट पासून आपण JR वारी शिववारी ही आपण चालू करणार आहे। त्या वारीचा उद्देश प्रत्येक गावगाड्यामध्ये जाऊन जो रस्ता आहे, जो रोडमॅप आहे, त्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गावगाड्याची कन्सेप्ट काय होती, लोकांचं विकासाची धारणा काय आहे, त्याबद्दलची चर्चा होणार आहे। आणि ती जी काही वारी असेल ती आपल्याला शहरामध्ये इथे येऊन ती फॉर्म भरेपर्यंत चालू राहणार आहे। यामध्ये आपण आपलं सर्व चौथा स्तंभ असेल, प्रत्येक तळागाळाचे आपले व्यक्तिमत्व असतील, जे माझे बांधव ज्यांना आपल्या शहरामध्ये व्यवसाय किंवा कार्य करण्याची क्षमता म्हणजे जागा मिळाली नाही, असे बाहेर राहणारे सुद्धा माझे खूप सारे बंधू आहेत। त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण 13 मे रोजी आपला जो सण आहे, जसं आपण प्रत्येक दिवाळीला आपला एक प्लॅन करतो, सुट्टीचा प्लॅन करतो, तसं आपण 13 मे रोजी हा दर 5 वर्षांनी येणारा सण आहे। तो असा सण आहे ज्याने आपल्या पुढच्या भविष्य ठरतो। तर तो एक दिवस तुम्ही टाळू नये। त्या एक दिवसाचा 13 मे रोजी सोमवार जरी असला तरी त्याचा आजपासून प्लॅन करून आपण वोटिंग पर्सेंटेज हे वाढवावं, ही माझी नम्रतेची आपल्याला सर्वांना विनंती आहे। आपण त्याच्या मागे जावं असं माझी विनंती आहे।